Good morning students. Next concept in optics is a thin prism. Next point आपल्याला घ्यायचं आहे तो म्हणजे thin prism घ्यायचं आहे. बिफोर दॅट लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेव्हलप केलेला डेरिवेशन घेतलेलं जो कन्सेप्ट आहे तो प्रिझम फॉर्म्युला. काय कन्सेप्ट आहे प्रिझम फॉर्म्युला? म्यू इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 डिवाइड बाय साइन ऑफ ए बाय 2. दिस इज द प्रिझम फॉर्म्युला. हा जो कन्सेप्ट आहे किंवा हे जे इक्वेशन आहे हे आहे ते प्रिझम फॉर्म्युल्याचे इक्वेशन आहे. इन विच म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मटेरियल ऑफ ए प्रिझम, ए इज द refracting angle of a prism, delta m is the angle of minimum deviation and also a is the refracting angle of a prism. देन आपल्याला ह्या फॉर्म्युलेच्या आधारे थिन प्रिझम काय करायचं आहे असणारा पॉईंट स्टडी करायचं आहे. फॉर दॅट व्हॉट इज अन थिन प्रिझम? थिन प्रिझम काय कन्सेप्ट असेल? इट इज अन प्रिझम. तो म्हणजे एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्रिझमच, पण तो खूप थिन असतो. थिन म्हणजे काय तर प्रिझमचे जे काही नंबर ऑफ अँगल्स आहेत किंवा प्रिझममध्ये असणारा मेन अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, दोन इन्क्लाइंड सरफेसमध्ये असणारा हा अँगल, हा म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल. हा रिफ्रॅक्टिंग अँगल असाही असेल, असाही असेल, असाही असेल. म्हणजे काय तर ह्या प्रत्येकाची साईज वेगळी दिसते अकॉर्डिंग टू डायग्रॅम. म्हणजे इथे असणारे इन्क्लाइन प्लेन जवळजवळ हे थोडेसे ब्रॉड झाले, हे थोडेसे ब्रॉड झाले, म्हणजे हा अँगल वाढत गेला. पण आपल्याला स्टडी करायचं तो म्हणजे कोणता? थिन प्रिझम. म्हणजे इथं असणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल इज ए व्हेरी स्मॉल. हे असणारे दोन इन्क्लाइन सरफेस जे आहेत ते व्हेरी स्मॉल असतील किंवा दोन्ही एकमेकाच्या जवळ असतील, जेणेकरून होणारा अँगल्स असेल तो काय होईल? व्हेरी स्मॉल होईल. म्हणजे तो थिन होईल. इनडायरेक्टली काय होईल? थिन होईल, छोटा होईल, सडपातळ होईल. असंही म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे इथे असणारा थिन प्रिझम म्हणजे काय कन्सेप्ट असेल? ए प्रिझम having very small refracting angle. A prism having very small refracting angle is called as a thin prism. म्हणजे असणारा प्रिझमचा ए अँगल ऑफ रिफ्रॅक्टिंग किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल इज ए व्हेरी स्मॉल असेल तर त्याला काय म्हटलं गेलं किंवा तो म्हणजे काय कन्सेप्ट असेल? इट इज कॉल्ड ॲज अन थिन प्रिझम. मग व्हेरी स्मॉल म्हणजे किती? तर इथे असणारा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल विच इज नियरली इक्वल टू 10 डिग्री. म्हणजे तो किती असू शकतो? 10 डिग्रीच्या नियरली इक्वल असेल किंवा 10 डिग्रीच्या एवढा असेल. ज्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन खूप कमी असतो तो म्हणजे थिन प्रिझम असेल. देन जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थिन प्रिझम किंवा ए कमी झाला, स्मॉल झाला, ए स्मॉल झाला तर बघा बरं इथे असणारा इथे ह्या प्रिझमच्या बाबतीत होणारं डेविएशनसुद्धा स्मॉल होईल. म्हणजे इनडायरेक्टली मिनिमम डेविएशन डेल्टा एमसुद्धा स्मॉल होईल. अँड फॉर दॅट वी कॅन ड्रॉ ए डायग्रॅम फॉर द डेविएशन इन ए थिन प्रिझम. जस्ट रे डायग्रॅम इथे ड्रॉ केलेली आहे. बघा बरं, सपोज आपण इथे समोर दिसणारा प्रिझमचा भाग जो आहे हा थिन प्रिझम आपण कन्सिडर करू. हे जे आहे प्रिझम जो दिसतो तो थिन प्रिझम आहे, ज्याचा ए रिफ्रॅक्टिंग अँगल आहे जो व्हेरी स्मॉल आहे. ए जो आहे तो काय आहे? विच इज ए व्हेरी स्मॉल. हा जो आहे तो काय आहे? व्हेरी स्मॉल आहे. ठीक आहे. व्हेरी स्मॉल असेल तर त्याच्या एका रिफ्लॅक्टिंग सरफेसवरती आपण रे ऑफ लाईट इन्सिडंट केली, व्हाईट रे ऑफ लाईट इन्सिडंट जर केली तर त्याचं रिफ्रॅक्शन होईल. पहिल्या मीडियममधून दुसऱ्या आणि दुसऱ्यामधून पुन्हा पहिल्या मीडियममध्ये होताना रिफ्रॅक्शन जे आहे ते डिस्पर्शनच्या फॉर्मॅटमध्ये होईल. म्हणजे काय असणारी व्हाईट बीम ऑफ ए लाईट इज अ डिस्पर्स इंटू 7 कलर. म्हणजे ती 7 कलरमध्ये डिस्पर्शन होईल. पण हे डिस्पर्शन 7 कलरमध्ये होताना प्रत्येक कलरची रे वेगवेगळ्या अँगल ऑफ डेविएशनमध्ये काय होईल? डेविएट होईल. म्हणजे बाहेर पडताना ही रे जी आहे व्हायलेट कलरची रे बाहेर इथे असेल, रेड कलरची रे इथे असेल. अकॉर्डिंग टू वेवलेंथ होणारं डेविएशन डिपेंड असेल. अकॉर्डिंग टू वेवलेंथ, अकॉर्डिंग टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारं डेविएशन डिपेंड असेल. म्हणजे इथं जे दिसतं ह्या थिन प्रिझमच्या रे डायग्रॅममध्ये बघा बरं, हा व्हायलेट कलरचा डेविएशन आहे आणि इथं जे दुसरा कलर आहे तो रेड कलरचा डेविएशन. म्हणजे अकॉर्डिंग टू दॅट स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईटमध्ये असणाऱ्या स्पेक्ट्रममधले जे काही कलर आहेत, कोणते कलर असतात? VIBGYOR हा जो कलरचा भाग आहे त्याच्यातले दोन एक्स्ट्रीम कलर, बाहेरचे दोन कलर आपण काय केलेत? कन्सिडर केले.
एक्स्ट्रीम कलर जस्ट कन्सिडर केले आणि त्यांच्या डेविएटेड ज्या काही रेज आहेत ते इथे घेतले. ह्या डेविएटेड रेज असतील किंवा ह्या बाहेर पडणाऱ्या इमर्जंट रेज असतील तर तिथं असणारा अँगल ऑफ डेविएशन विथ मीन और विथ ए ओरिजिनल पाथ ऑफ इन्सिडंट रे हा जो आहे तो दोन्हीसाठी डिफरंट आहे. म्हणजे डिफरंट रे जर असतील तर प्रत्येकासाठी डेविएशन अँगलसुद्धा काय असेल, डिफरंट असेल. ज्या वेळेला व्हाईट लाईट 7 कलरमध्ये डिस्पर्स होते, 7 कलरमध्ये सेपरेट होते म्हणजेच डिस्पर्शन होतं, त्यावेळेला त्या प्रत्येक कलरसाठी अँगल ऑफ डेविएशन हा डिफरंट असतो. इथं दिसतं आपल्याला रेड कलरसाठी डेल्टा आर आहे आणि व्हायलेट कलरसाठी जो आहे तो डेल्टा व्ही आहे. ठीक आहे. डेविएशन हे जर वेगळं असेल फॉर अ डिफरंट कलर देन हे असणारे अँगल म्हणजे पहिला तर ए स्मॉल आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्टिंग अँगल स्मॉल आहे. अगेन काय होईल, होणारं डेविएशनसुद्धा स्मॉल असेल. इनडायरेक्टली इथे असणारे अँगलसुद्धा, अँगल ऑफ डेविएशन फॉर व्हायलेट कलर, अँगल ऑफ डेविएशन फॉर रेड कलर इज ऑल्सो स्मॉल. म्हणजे फॉर ए स्मॉल और थिन प्रिझम ऑल अँगल्स आर व्हेरी स्मॉल. थिन प्रिझममध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ डेविएशन हे सगळे काय असतील, स्मॉल असतील. आणि जर व्हेरी स्मॉल अँगल्स असतील तर फॉर दॅट आपल्याला काय घेता येईल, दॅट स्मॉल अँगल इज एक्सप्रेस्ड इन रॅडियन. सपोज आपण थिटा काय कन्सिडर केला, थिटा इज अन अँगल विच इज ए व्हेरी स्मॉल. थिटा इज अन अँगल विच इज ए व्हेरी स्मॉल दिस विच इज एक्सप्रेस्ड इन, तो आपण काय केला, एक्सप्रेस्ड इन रॅडियनमध्ये घेतला. तर तो कसा रॅडियनमध्ये एक्सप्रेस होतो, तो एक्सप्रेस होताना रॅडियनमध्ये साइन ऑफ थिटा जर असेल तो विच इज नियरली इक्वल टू जस्ट थिटा. थिटा अँगलची व्हॅल्यू स्मॉल असेल तर साइन ऑफ थिटा काय होतो, जस्ट थिटा होतो. अँगलची व्हॅल्यू स्मॉल असेल तर साइन ऑफ थिटा काय होईल, जस्ट थिटा होईल. अँड सेम ॲज टू इथं आपल्याला आणखीन अँगल्स माहीत आहेत. कोणते अँगल, हे प्रिझम फॉर्म्युल्यामध्ये असणारा साईनचा भाग कोणता, साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2. दिस इज वन ऑफ द अँगल. हा जर असेल साइन ऑफ दॅट अँगल तर इथं असणारा साइन ऑफ दॅट अँगल इज इक्वल टू जस्ट अँगल. सेम ॲज टू पुढचा अँगल कसा होईल, साइन ऑफ ए बाय 2 इज इक्वल टू ओनली ए बाय 2. हे कशामुळे झालं, बिकॉज ऑफ दॅट अँगल्स इज ए व्हेरी स्मॉल. असणारे सगळे अँगल्स काय आहेत, व्हेरी स्मॉल असल्यामुळे असणारा साईनचा भाग रॅडियनमध्ये एक्सप्रेस करताना जस्ट अँगल फॉर्मॅटमध्ये येतो. म्हणजे तो फक्त अँगलमध्ये राहतो. साइन ऑफ ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 इज इक्वल टू ओनली ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 अँड साइन ऑफ ए बाय 2 इज इक्वल टू ए बाय 2. हे असणाऱ्या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, हे असणाऱ्या प्रिझम फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करणार. कसा होईल प्रिझम फॉर्म्युला, दॅट ऑफ म्यू इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस डेल्टा एमसाठी फक्त आपण काय घेणार, ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 डिवाइड बाय साइन ऑफ ए बाय 2साठी काय घेणार, ए बाय 2 साइन ऑफ ए बाय 2. दोन्हींचा हाफ हाफ निघून जाईल. म्हणजे असणारा रिलेशनचा भाग काय होईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय जस्ट ए, ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय जस्ट ए. बघा बरं, म्यू ए इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम. ए म्यू जस्ट इथं मल्टिप्लिकेशनमध्ये घेतला, ए मग तुम्ही काय घेतला, मल्टिप्लिकेशनमध्ये घेतला. म्हणजे हा असणारा फॉर्म्युला कसा होईल, डेल्टा एम इज इक्वल टू म्यू ए मायनस ए, म्यू ए मायनस ए. दोन्हीच्या टर्ममधून एक कॉमन घेता येईल, फॉर्म्युल्यामध्ये येईल, ब्रॅकेटमध्ये येईल म्यू मायनस 1. ए दोन्हीच्यामधून कॉमन घेतला तर येईल म्यू मायनस 1. दिस इज अँड डेल्टा एम ही असेल, ती काय असेल, डेल्टा एमची व्हॅल्यू असेल. दिस इज द डेल्टा एम. अँड सपोज डेल्टा एम जर जस्ट डेल्टा अँगल ऑफ डेविएशन कन्सिडर केला तर डेल्टा इज इक्वल टू ऑल्सो ए इंटू म्यू मायनस 1. दिस इज द इक्वेशन फॉर द थिन प्रिझम. This is the equation for the thin prism, from which that term mu minus 1 is called as an refractivity of a material of a prism. It is an refractivity of material of a prism. It is called as an mu minus 1. याला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्टिव्हिटी. हा जर डेविएशनसाठी फॉर्म्युला होईल थिन प्रिझममध्ये, डेल्टा इज इक्वल टू
ए इंटू म्यू मायनस वन. देन दॅट इज डेविएशन. हे डेविएशन कसं होतं, डिस्पर्स बीम ऑफ लाईटमध्ये हे असणारं डेविएशन डिफरंट कलरमध्ये होतं. म्हणजे असणारा फॉर्म्युला डेविएशनचा काय झाला, डेल्टा इज इक्वल टू ए इंटू म्यू मायनस वन. डिफरंट कलरसाठी असणारं हे डेविएशन कसं होईल, व्हायलेट कलरसाठी होईल डेल्टा व्ही इज इक्वल टू ए इंटू म्यू व्ही मायनस वन. डेल्टा R is equal to for red color, delta R is equal to A into mu R minus 1, and for violet color or yellow color, delta Y is equal to A into mu Y minus 1. This is the deviation for a different color, for violet, red and yellow. असणाऱ्या डिफरंट कलरसाठी असणारं डेविएशन असेल म्हणजे दिस इज अन अँगल ऑफ डेविएशन, दिस इज द रिफ्रॅक्टिंग अँगल, दिस इज द refractive index for that violet color, refractive index for that red color, refractive index for that yellow color. This is the thin prism. This is the equation for thin prism. हा कन्सेप्ट असेल तो थिन प्रिझमचा कन्सेप्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट बघा बरं, आपल्याला घ्यायचं आहे ते अँग्युलर डिस्पर्शन अँड मीन डेविएशन. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, इट इज अन अँग्युलर डिस्पर्शन अँड मीन कलर. अँग्युलर डिस्पर्शन अँड मीन कलर किंवा इथे असणारं मीन डेविएशन, इट इज कॉल्ड ॲज अन मीन डेविएशन. बघा बरं, हा कन्सेप्ट काय आहे, अँग्युलर डिस्पर्शन. डिस्पर्शन आपण ह्याही आधी बघितलं आधीच्या व्हिडिओजमध्ये. काय असतं डिस्पर्शन, व्हाईट कलर इज सेपरेटेड इंटू इट्स कन्स्टिट्यूंट कलर्स. म्हणजे व्हाईट कलर ज्यावेळेला त्याच्या 7 कलरमध्ये स्प्रेड होतो, सेपरेट होतो, त्यावेळेला जो कन्सेप्ट आहे ज्याला काय म्हटलं जातं, डिस्पर्शन ऑफ लाईट. देन व्हॉट इज द अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय कन्सेप्ट असेल, तर सपोज आपण असं कन्सिडर केलं, आता जस्ट घेतलेलं डेविएशनचा कन्सेप्ट, प्रिझम आहे, प्रिझमवरती रे ऑफ लाईट इन्सिडेंट केली, तर ही रे ऑफ लाईट काय होते, डिस्पर्स होते आणि त्याचं होणारं डेविएशन डिफरंट कलरमध्ये होतं. म्हणजे एक कलर एक्स्ट्रीम आपण व्हायलेट कलर कन्सिडर केला, तर दुसरा जो आहे तो रेड कलर आहे. एक व्हायलेट कन्सिडर केला तर दुसरा जो आहे तो रेड कलर आहे. आणि अशा वेळेला ओरिजिनल पाथ बरोबर असणारा जो अँगल आहे ज्याला काय म्हटलं जाईल, अँगल ऑफ डेविएशन फॉर रेड कलर आणि अँगल ऑफ डेविएशन फॉर व्हायलेट कलर, म्हणजे डेल्टा व्ही अँड डेल्टा आर असं होणार हे डिस्पर्शन आहे. मग हेच डिस्पर्शन, ह्याला अँग्युलर डिस्पर्शन कधी म्हटलं जाईल, वेन वी कॅन गिव दी डिफरन्स बिटवीन दॅट टू डेविएशन. ह्या दोन डेविएशनमधला डिफरन्स ज्यावेळेला आपण घेऊ त्यावेळेला असणारा जो कन्सेप्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, अँग्युलर डिस्पर्शन. मीन्स अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू एक्स्ट्रीम कलर. मीन्स अँग्युलर डिस्पर्शन डेल्टा व्ही आर इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. दिस इज द अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू एक्स्ट्रीम कलर. दोन एक्स्ट्रीम कलरमधल्या डेविएशनमधलं सेपरेशन, डेविएशनमधला डिफरन्स. अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू एक्स्ट्रीम कलर इन द डिस्पर्स्ड बीम ऑफ ए लाईट इज कॉल्ड ॲज अन अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन ही कॉन्सेप्ट बघा बरं कळली का, अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू एक्स्ट्रीम कलर. देन हे जर अँग्युलर डिस्पर्शन असेल तर ह्या अँग्युलर डिस्पर्शनसाठी ह्या असणाऱ्या डेल्टाच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला नोन आहेत. ह्या डेल्टाच्या व्हॅल्यू सगळ्या नोन आहेत. म्हणजे कोणत्या, डेल्टा व्हीसाठी आपण काय घेणार, डेल्टा व्हीसाठी काय घेणार, ए इंटू म्यू व्ही मायनस वन. अँड डेल्टा आरसाठी आपण काय घेणार, ए इंटू म्यू आर मायनस वन. हे दोन्ही व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केला ह्या अँग्युलर डिस्पर्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये तर बघा बरं काय होईल, डेल्टा व्ही आर इज इक्वल टू, डेल्टा व्हीसाठी काय घ्यायचं, ए इंटू म्यू व्ही मायनस वन मायनस डेल्टा आरसाठी काय घ्यायचं, ए इंटू म्यू आर मायनस वन. इथे असणारा मायनस वन जाईल. इक्वेशन जर थोडंसं रिअरेंज केलं तर येणारं रिलेशन काय असेल, दोन्हीच्या मध्ये एक कॉमन येईल, फॉर्म्युल्यामध्ये ब्रॅकेटमध्ये राहील म्यू व्ही मायनस म्यू आर. दिस इज द इक्वेशन फॉर अँग्युलर डिस्पर्शन. हे असेल ते अँग्युलर डिस्पर्शनचं इक्वेशन असेल. डेल्टा व्ही आर इज इक्वल टू ए इंटू म्यू व्ही मायनस म्यू आर, where delta VR is an angular dispersion, A is an refracting angle. A is the refracting angle of a prism. Mu V is the refractive index of a light for violet color. Mu R is the refractive index of a red color.
हे असेल ते काय असेल, अँग्युलर डिस्पर्शन असेल. हे जर अँग्युलर डिस्पर्शन असेल तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे मीन डेविएशन. हा जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो मीन डेविएशन. मीन डेविएशन म्हणजे काय कन्सेप्ट येतो, तर सपोज आपण असणारी व्हाईट कलरची स्पेक्ट्रम कन्सिडर केला तर व्हाईट कलरमध्ये असणारे 2 एक्स्ट्रीम कलर म्हणजे व्हायलेट आणि रेड आहे. पण ह्या दोन्हींच्या मधला असणाऱ्या 7 कलरमधला एक जस्ट मीन आपल्याला घ्यायचं आहे. बघा बरं, VIBGYOR हे जे आहे ते इथं असणारं VIBGYOR स्पेक्ट्रमचे असणारे कलर्स आहेत. ह्याच्यामधला जस्ट एक काय घ्यायचं आहे, मीन कलर कन्सिडर करायचा. दिस इज द वन ऑफ एक्स्ट्रीम, दिस इज द अनादर एक्स्ट्रीम. तर इथे असणारा हा व्हायलेट जो असेल तो आपण काय करणार, इथे असणारा मीन कलर कन्सिडर करणार. म्हणजे जनरली मीन कसं घेतलं जातं हे तुम्हाला माहीत आहे. मीन म्हणजेच तिथं असणारा ॲव्हरेजचा भाग. मीन म्हणजेच काय असेल, ॲव्हरेजचा भाग. म्हणजे हा एक्स्ट्रीम एक, हा एक शेवट आहे, हा एक शेवट आहे. ह्या दोन्हींच्या मधला मीन म्हणजे डेल्टा वाय घ्यायचं आहे. पण तो मीन घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ व्हॅल्यूचा मीन घेताना काय करतो, सगळ्या व्हॅल्यूची ॲडिशन डिवाइड बाय तितके नंबर्स. म्हणजेच इथं जर आपल्याला मीन डेविएशन घ्यायचं असेल तर मीन डेविएशन डेल्टा VR फॉर दॅट स्पेक्ट्रम, ह्या स्पेक्ट्रमसाठी असणारा मीन डेविएशन. दिस इज द मीन डेविएशन. मीन डेविएशन काय होईल, डेल्टा VR इज इक्वल टू डेल्टा V प्लस डेल्टा R डिवाइड बाय 2. जस्ट मीन घेतली, 2 कलरची जस्ट काय घेतली, मीन घेतली. दोन्हींची ॲडिशन डिवाइड बाय 2, दोन्हींची ॲडिशन डिवाइड बाय 2. किंवा हाच आपल्याला मीन करेल डेल्टा वाय कन्सिडर केला तर त्याचं रिलेशन अकॉर्डिंग टू थिन फॉर्म्युला किंवा 3 प्रिझमच्या नुसार येईल. डेल्टा वाय इज इक्वल टू A इंटू म्यू वाय मायनस 1. डेल्टा वाय इज इक्वल टू A into mu y minus 1, where mu y is the refractive index for yellow color. Refractive index for yellow color. This is the mean deviation. This is the mean deviation. Then next concept is an same ह्याच्याशी रिलेटेड असणारा नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर. बघा बरं, डिस्पर्सिव्ह पॉवर काय कन्सेप्ट आहे, इट इज द ॲबिलिटी ऑफ ए प्रिझम, ॲबिलिटी ऑफ ए प्रिझम टू डिस्पर्स ए बीम ऑफ ए लाईट इंटू इट्स कलर. म्हणजे ज्यावेळेला व्हाईट लाईट 7 कलरमध्ये डिस्पर्स होते त्यावेळेला त्या प्रिझमची ॲबिलिटी कशासाठी, टू डिस्पर्स ए बीम ऑफ लाईट इंटू इट्स कलर्स. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे काय कन्सेप्ट आहे, इट इज द ॲबिलिटी ऑफ ए प्रिझम, ॲबिलिटी ऑफ ए डिस्पर्स्ड ए बीम ऑफ ए लाईट इंटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर. म्हणजे किती अमाऊंटमध्ये डिस्पर्शन होते त्या लाईटचं, तीच म्हणजे कन्सेप्ट काय असेल, डिस्पर्सिव्ह पॉवर. अँड दॅट ऑफ डिस्पर्सिव्ह पॉवर इट इज ऑल्सो रेशो ऑफ हिज डिस्पर्सिव्ह पॉवर. म्हणजे काय रेशो आहे, इट इज डिनोटेड बाय ओमेगा. डिस्पर्सिव्ह पॉवर डिनोट करताना कशाने डिनोट केला जातो, ओमेगाने डिनोट केला जातो. अँड दॅट ओमेगा इज इक्वल टू रेशो ऑफ डेल्टा V मायनस डेल्टा R डिवाइड बाय डेल्टा वाय. डेल्टा V मायनस डेल्टा R म्हणजे काय आहे, इट इज ए अँग्युलर डिस्पर्शन. इट इज एन अँग्युलर डिस्पर्शन अँड दिस इज द मीन डेविएशन. हे आहे ते काय आहे, मीन डेविएशन आहे. म्हणजे अँग्युलर डिस्पर्सिव्ह पॉवर omega is defined as, dispersive power omega is defined as, it is the ratio of angular dispersion between two extreme color to the deviation of a mean color is called as an dispersive power of a material of a prism. बघा बरं, dispersive power कसा डिफाईन होईल, it is the ratio of angular dispersion between two extreme color to the mean deviation of a color is called as an डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ ए प्रिझम. म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा असं असेल किंवा ह्याचं डेरिवेशन ह्याचा असणारा रेशो असा असेल डेल्टा V मायनस डेल्टा R डिवाइड बाय डेल्टा वाय. अँग्युलर डिस्पर्शन डिवाइड बाय मीन डेविएशन, अँग्युलर डिस्पर्शन डिवाइड बाय मीन डेविएशन. तर हे असणारे डेल्टा अकॉर्डिंग टू थिन प्रिझम, हे असणारे डेल्टा सगळे आपल्याला पुन्हा माहीत आहेत. कसे असतात, डेल्टा व्हीची व्हॅल्यू कशी असते अकॉर्डिंग टू थिन प्रिझम, डेल्टा V इज इक्वल टू A इंटू म्यू V मायनस 1, डेल्टा R इज इक्वल टू A इंटू म्यू R मायनस 1 अँड डेल्टा Y इज इक्वल टू A इंटू म्यू Y मायनस 1, म्यू Y मायनस 1. करू सबस्टिट्यूट ह्या सगळ्या व्हॅल्यू ओमेगाच्या
डिस्पर्सिव्ह पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा बरं, ओमेगा इज इक्वल टू डेल्टा व्हीसाठी आपण सबस्टिट्यूट करणार ए इंटू म्यू व्ही मायनस 1 मायनस ए इंटू म्यू आर मायनस 1 डिवाइड बाय ए इंटू म्यू वाय मायनस 1 ए इंटू म्यू वाय मायनस 1. बघा बरं, हे हाच असणारा पुढे फॉर्म्युला कसा पुढे होईल, दॅट ऑफ ओमेगा डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल, ए इंटू म्यू व्ही मायनस म्यू आर डिवाइड बाय ए इंटू म्यू वाय मायनस 1. ए गेट कॅन्सल, इथे असणार आहे ए कॅन्सल होईल, फॉर्म्युला जस्ट राहील म्यू व्ही मायनस म्यू आर डिवाइड बाय म्यू वाय मायनस 1. दिस इज ॲन ओमेगा. हा म्हणजे काय असेल, ओमेगा असेल. अँड डिस्पर्सिव्ह पॉवर ज्याला काय म्हटलं जातं, इट इज ए डिस्पर्सिव्ह पॉवर असणारा डिस्पर्सिव्ह पॉवरचा. और दॅट ऑफ डिस्पर्सिव्ह पॉवर इज ऑल्सो, हाच डिस्पर्सिव्ह पॉवर पुन्हा आपल्याला कसा घेता येईल, इन द फॉर्म ऑफ मीन डेविएशन. मीन डेविएशनच्या फॉर्मॅटमध्ये घेता येईल. म्हणजे डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर डिवाइड बाय डेल्टा वाय. डेल्टा वाय म्हणजे मीन डेविएशन. डेल्टा वाय म्हणजे काय असतं, मीन डेविएशन. मीन डेविएशन कसं येतं, डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर डिवाइड बाय 2. हे मीन डेविएशन आहे. हे जे आहे ते काय आहे, मीन डेविएशन आहे. अगेन हेच म्हणजे डेल्टा यम, मीन डेविएशन म्हणजे डेल्टा यम ही घेता येईल. किंवा इथे असणारा मीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे म्यू वाय इज इक्वल टू, हा फॉर्म्युला कसा होईल, म्यू व्ही प्लस म्यू आर डिवाइड बाय 2. मीन घ्यायची, जस्ट मीन म्हणजे काय, दोन्हींची ॲडिशन डिवाइड बाय 2, दोन्हींची ॲडिशन डिवाइड बाय 2. ह्या फॉर्मॅटमध्ये जर हे रिलेशन घ्यायचं म्हटलं तर डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. आणि डेल्टा वायच्या बदल्यात आपल्याला काय घेता येईल, डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर डिवाइड बाय 2. दिस इज द वन ऑफ दी फॉर्म्युला फॉर डिस्पर्सिव्ह पॉवर. हा सुद्धा डिस्पर्सिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असेल. किंवा इथेच ह्या असणाऱ्या ओमेगाच्या फॉर्मॅटमध्ये, ह्या असणाऱ्या ओमेगाच्या फॉर्म्युल्यामध्ये म्यू व्ही मायनस म्यू वाय आणि इथे असणाऱ्या म्यू वायच्या बदल्यात आपण काय घेणार, म्यू वायच्या बदल्यात आपण काय घेणार, ही म्यू वायची मीनची व्हॅल्यू घेणार. म्हणजे म्यू व्ही प्लस म्यू आर डिवाइड बाय 2 मायनस 1. दिस इज द अनादर रिलेशन फॉर दी डिस्पर्सिव्ह पॉवर. हे पुन्हा एक रिलेशन आहे डिस्पर्सिव्ह पॉवरचं. बघा, डिस्पर्सिव्ह पॉवर 3 इक्वेशनमध्ये आपण नोट डाऊन केला. डिस्पर्सिव्ह पॉवर म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या सगळ्या कलरच्या फॉर्मॅटमध्ये, डिस्पर्सिव्ह पॉवर फॉर अ डेविएशन अँड मीन डेविएशन, डिस्पर्सिव्ह पॉवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड मीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे असेल की ओमेगा 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 ह्या असणाऱ्या टेबलमध्ये किंवा ह्या असणाऱ्या स्क्वेअरमध्ये असणारे हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते डिस्पर्सिव्ह पॉवरचे फॉर्म्युले असतील. समजले का कन्सेप्ट? बघा बरं, हा आहे तो डिस्पर्सिव्ह पॉवरचा भाग आहे.